आता एक अशी बातमी ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। लोक फसवणुकीसाठी काय काय करतात हे पाहून तुम्हीही दंग होऊन जाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या तरुणांना मोबाईल आणि त्यांच्या सोशल मीडियावर मेसेज येत आहेत। मला आई व्हायचंय, त्यासाठी तुमची मदत हवी आहे आणि तुमच्याकडून मी आई झाले तर तुम्हाला 25 लाख रुपये देईन, असे हे मेसेज आहेत। या मेसेजवर विश्वास ठेवून भावनिक शारीरिक संबंध आणि पैशाचा आमिष याला अनेक तरुण बळी पडतात। सुंदर महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची श्रीमंत महिला म्हणून प्रोफाईल तयार केली जाते। त्यामध्ये खूप दिवसांपासून अपत्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र गर्भधारणा होत नाही आणि त्यामुळे मला आई बनायचंय असा मेसेज तयार करून तरुणांना जाळ्यामध्ये ओढलं जातंय। त्यानंतर तरुणांना निवडीच्या नावाखाली अंग प्रदर्शन करायला लावतात, त्याचं शूटिंग केलं जातं आणि हे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं जातंय आणि त्याद्वारे पैसेही उकळले जात आहेत। तर हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून उघडकीस आलाय। पोलिसांकडे कोणी काही तक्रारदार समोर आलेला नाहीये, परंतु असे जर प्रकार होत असतील समाजामध्ये किंवा असे प्रकार जर घडत असतील तर त्याच्यामध्ये आव्हान पोलीस खात्यामार्फत आम्ही एवढं करतो की कोणीही आपल्यासोबत जर असा सायबर फ्रॉड झाला असेल तर आपण निश्चितपणे पोलिसांशी संपर्क करा आणि याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सायबर ब्रँचला संपर्क करा, 1930 जो नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन आपण संपर्क करा। आपण या सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना आमिषाला बळी पडू नका। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। अशा फसव्या जाहिरातींना फसणाऱ्या तरुणांमध्ये नोकरदार वर्ग, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणारे तरुण आणि बेरोजगार तरुणांचा मोठ्या प्रमाणावरती समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्तापर्यंत अशा 6 घटना झाल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या 6ही तरुणांना गुन्हा दाखल करण्याचं आवाहन केलं आहे, मात्र अद्याप यात गुन्हा दाखल करायला कोणी समोर आलेलं नाही। दरम्यान या तरुणांना नेमकं कसं फसवलं जातं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एखाद्या व्यक्तीची फेसबुक प्रोफाईल तपासली जाते। प्रोफाईलवरून व्यक्तीचे जवळचे नातेवाईक, सहकारी शोधले जातात आणि त्यांच्या फोटोचे स्क्रीनशॉट काढले जातात। पैसे न दिल्यास व्हिडिओ आणखी व्हायरल करण्याची धमकी दिली जाते। काही निकटवर्तीयांना पाठवलेल्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स दाखवले जातात। समाजात बदनामी होईल म्हणून तरुण पैसे देण्यास भाग पडतो। पुरुष गळाला लागला की सर्वप्रथम कॉन्ट्रॅक्ट तयार केलं जातं, रजिस्ट्रेशन फी किंवा करारपत्राचे शुल्क मागितलं जातं, ओळख व्हेरिफिकेशन फी सुद्धा घेतली जाते। एबीपी माझा आपल्याला आवाहन करतंय की अशा फसव्या जाहिरातीला बळी पडू नका। 25 लाख तर सोडाच, पण खिशातूनच तुम्हाला पैसे भरावे लागू शकतात। त्यामुळे अशा भूलथापांना, अशा जाहिरातींना बळी पडू नका असं आवाहन तुम्हाला एबीपी माझा करतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।